कल्याण डोंबिवली परिसरामध्ये कालपासून सुरू असलेल्या पावसाच्या संततधारामुळे अनेक सखल भागामध्ये पाणी साचण्याची घटना घडली होती। मात्र पावसाचा जोर कमी होताच काही ठिकाणी पाण्याचा निचरा देखील झालेला। तर दुसरीकडे पाहायला गेलं तर आज सकाळपासून पुन्हा एकदा पावसाचा जोर कल्याण डोंबिवली परिसरात वाढला आहे। मी सध्या उभा आहे कल्याणच्या छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात आणि आपण पाहू शकतो गेल्या 1 तासापासून पावसाचा जोर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाढला असल्याने छत्रपती शिवाजी महाराज चौकात आता पाणी साचण्यास सुरुवात झालेली आहे। अनेक ठिकाणी आपण पाहू शकतो या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी देखील मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहेत। नाशिकवरून पुण्याकडे जाणारा शील्ड रोड म्हणजे भिवंडी शील्ड रोड हा मुख्य मार्ग असून या मार्गावरती जाणारे व येणाऱ्या गाड्या ज्या आहेत त्या याच मुख्य मार्गावरनं जा ये करतात। मात्र या छत्रपती शिवाजी महाराज चौकावरती मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने या पाण्यातून मार्ग काढत वाहन चालकांना तारेवरची कसरत करत जावे लागत आहेत। तर दुसरीकडे पाहायला गेलं तर शिवाजी चौक ते आंबेडकर नगरचा जो मार्ग आहे तो देखील पूर्णपणे या ठिकाणी पाण्याखाली गेलेला पाहायला मिळत आहेत। आपण पाहू शकतो या ठिकाणी अनेक गाड्या ज्या आहेत त्या या पाण्यामुळे बंद पडत असल्यामुळे या ठिकाणी तारेवरची कसरत जी आहे ती वाहन चालकाला करावी लागत आहेत। पावसाचा जोर असाच कायम राहिला तर सायंकाळपर्यंत अनेक सखल भागामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचण्याची शक्यता वर्तवली जात आहे। सुनील जाधव, TV9 मराठी, कल्याण। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।